आज तर शूट साठी तुमचा भाऊ हिंगोलीलाच निघाला होता. तर मग आम्ही सकाळी 8 वाजताच निघालो आपल्या हिंगोलीच्या दिशेने आणि आपल्याला जायला फॉर्च्युनर होती, त्यामुळे आपण फार फास्ट जात होतो. तर मग आम्ही पहिला स्टॉप घेतला बाबा आपल्या जिंतूर येथे. सोबतच्यांनी सगळ्यांनी तर नाश्ता केला, पण आपण फक्त एनर्जेल वरच दिवस भागवला, कारण आपल्याला ना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम होत होता. आणि मग काहीच वेळात आम्ही पोहोचलो आपल्या औंढा नागनाथ येथे, कारण तिथं पण आपल्याला एका उद्घाटनाचं शूट करायचं होतं. आणि तिथला शूट कम्प्लीट करून आपण निघालो हिंगोलीच्या दिशेने. आणि हिंगोली इथून फक्त 20 किलोमीटरचं अंतर होतं आणि त्यामुळे आम्ही लवकरच पोहोचलो. आणि मग आपण हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात पोहोचलो. आणि हे विश्रामगृह तर फार सुंदर होतं. आणि मग आपण फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलो. आणि बाहेर येऊन बघतो तर काय, इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सुंदर स्मारक बनवलेला होता. आणि तो स्मारक एवढा सुंदर होता ना, ते तर मी फक्त बघतच राहिलो. आणि आपल्या मोबाईलची पण थोडी चार्जिंग संपली होती, त्यामुळे मग म्हटलं की आपण मोबाईल चार्जिंग लावून घेऊ. आणि मग नंतर शूट वगैरे करून आपण निघालो घरी. हिंगोली तर खरंच भारी होती, पण बाहेरचे जिल्हे किती जरी भारी असले तरी आपला जालना हा सगळ्यात बेस्ट आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कुठून बघताय ते नक्कीच कमेंट करा. आणि अशाच ब्लॉग साठी तुमच्या भावाला आत्ताच फॉलो करा.